आईंना काय वाटत नाही महाराज, आयांना काय वाटत नाही. अहो आपण जर आईला म्हणलं ना तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली तर तिची आई म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. काय आहे ना, पोरगी पळून गेलं नाही म्हणते मला अंदाज आता, मग तू आम्हाला बसली हा विरोध नाही, हा विरोध नाही. प्रेम करायचं ते ना तर या राष्ट्रावर करा, प्रेम करायचं जर असेल ना 4 उर्वर करते, सासरावर पैसे मारी काय वेळ काय करायची गरज नाही. प्रमाण आपण पाठ पडले याला. तिसऱ्या त्याच्या टाळकरी मंडळी, महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा ना पिडावे, तुम्ही व्रतनियम ना करावे, तुम्ही देवांतरा ना बजावे आणि तुम्ही तीर्थाशी ना जा. तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलत हिंडायचं नाही. काशी जातो कशा आणि काशी बिशीला जाणार रेडपाट जाणार ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असं नाही. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो मग तिथं मारावं लागत. मी त्यावेळेस ठिकाणपाठ थोडी काशीला त्यावेळेस तुला जायलाच कुणी सांगितलं होतं काशीला, पैसे घालवले चिकुणाला तर वायली झालं कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली हीच काशी जायची. घ्याचा खाल तिकडे काशीला. मग तुम्हाला माणूस काशी एवढं वाईट कोण बोला होई आपल्याकडं मोक्ष देऊन उदार काशी होई की परिवे जावी लागली शरीर ते. हो तुम्ही देवांतरांना भाजावे, तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं धेडायचं नाही. अहो 9,000चा बोकड कापला देवाला, 9,000चा बोकड आणि देवाला वाहिला नख्या फुर. ही लोक नख्या गावात माहिती गावात रे, गावात रे शिजत नाही. त्या जर शिजल्या ना देव वासवत नाही आला. काय जाऊ मला सांगा कोणती बाई सहज म्हणते, सहज आमच्या बापेस बाप मेला लय भोळा महादेव सहज म्हणते. त्यांना एवढं काही समजत नाही. एखाद्या मजुराच्या हिशोबाने 2-4 रुपयाचा भोळ झाला का ती मजुराला काय म्हणते त्यांच्या भरोसा ठेवू नका, ती एकदम भोळे. आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेव, पण ह्या टोळीतला एखादा असं म्हणला का कमाया पपेच्या भोळी महादेव. अरे तो म्हणतो कोणालाही सांग पपेच्या सांग. पण स्त्री ती माणसाची बायको जीवनात 3 वर्षात ती नाकी नाटक करते. 3 वर्षात 3 वाक्य बोलती, 3 वर्षात 3 वाक्य बोलती. ऐका पहिलं वर्षाचं वाक्य. पुरुष मंडळी आठवा तुमचं नवीन वर्ष आठवा. पहिलं वर्ष अहो अहो संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकलं का, तिसरं वर्ष कान फुटले का, 4थी वर्षी तर म्हणतो दिंडीचा प्रस्ताव आला आमच्या बोकांड, आला आमच्या बोकांनी झालं दिंडी तिने करी. बरं इकडे येऊन का सोयना राहतो तिला एका दिंडी 2 दिंड्या करू. ए पबजी चालू करे त्यांच्या रेंजच्या बाहेर म्हणजे काय समजला झिलानाले पोरं म्हणजे काय साधं नका समजू तुम्ही. अहो लय नमुनी आहे. अहो एका पोराला गुरुजीनं प्रश्न विचारला 52 गावाचे नाव सांगते का अर्थ म्हणलं 40 गाव बारामती चालेल भाऊ लय क्वालिटी आहे. अहो एक पोरं श्रीच्याकडे माहिती सांगत होतं. मी गेलो त्याला म्हणलं म्हैस दूध देते का रे, तो मला देत नाही काढावं लागत. काय हवे का पोराला गुरुजी सांगितलेली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि त्यानं लिहिलं. गुरुजीने सांगितलेली 1 1 11 तो मला मी लिहिणारच नाही. म्हणला का खालचं जगल का काय काय क्वालिटी आहे. एखाद्या घरी मी गेलो चहा पेता एक माल म्हणतो कीर्तन तुमचं आहे का, मला हा तुम्हाला आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी मला आलं तर देईल बा, तुम्हाला नाही आलं तर 200 घेईन. मी म्हणलं देईल बा. मग त्याने मला प्रश्न विचारला, उभा राहायला बसला नाही आणि गेला आला नाही, आपली ताकदच बंद आहे. मी मला नाही येत बा, तुम्हाला साधं कळत नाही का, तू का वैकुंठाला गेला आला नाही आणि पांडुरंग उभा राहायला बसला नाही.
द्या 200. बोंबला दिले 200 आणि 200 घेतल्यावर तर म्हणतो अजून एक विचारू का आता एवढी जिरले काय जिरलो तो म्हणला नाही 200 एक फ्री. मग त्याने मला दुसरा प्रश्न विचारला माणूस एका पायावर कधी उभा राहतो. मी मला नाही अजून तुम्हाला साधं कळत नाही का चेटीने असताना लय क्वालिटी आहे लय क्वालिटी एक पूर्ण शाळेत बरोबर करायचं त्याला गुरुजी म्हणले होणार काय घेणार मग त्याला गुरुजी म्हणले तुझा जन्मदिवस काय ते कार्ट म्हणलं गुरुवार ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा गुरुजी म्हणले रविवार तुम्हाला खोटं बोलायचं काय रविवारी सुट्टी राहते काय चिंता बिंता करायची नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायक मंडळी माई सिटी माझ्या महिला पोरी बचत गटाच्या बाय अंगणवाडीच्या बाय सासलू पैसे मारणाऱ्या बाया कॉलेजच्या पोरी पळून जाणार पोरी बापले दाखवणाऱ्या पोरी बेवडे जुगारी बिगारी पुढाडी बिडे उद्या मानाने कोण मानाव नाही घेतलं कीर्तनावर मानाव नाही घेतलं. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आमचे गणेश नायकराव पाटील जाधव आमचे आर्मी या ठिकाणी यांनी आपल्या मुलांच्या नामकरण सोहळ्यानिमित्ताने एवढं सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन केलंय म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांनी आता मुलाच्या नामकरण सोहळ्यानिमित्ताने आपले कीर्तन ठुलं म्हणलं त्या काळाला 100 वर्षे भेवून नाही माझ्या कीर्तनाची एक खूबी मारत माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बांगला होतोय. माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. आणि माझं कीर्तन जर लग्नात ठुलं बाकीची विचार तुम्ही घरी गेले हो गावात. पण विनोदाचा भाग सोडा महाराज एवढं सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन केलंय म्हणून सर्व जाधव परिवाराला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि याची कीर्ता सगळ्या बसणाऱ्या माणसांना पाया पडून सांगतो थोडा असंच जा गॅरंटी नाही असं जा माणसाचा कवा बल्ब लागल असं आणि असली ईश्वराने दिलेली देणगी हसलं पाहिजे. अजून काय माणसं कणा ते पण हसत नाही काय अरे हसलं ईश्वराने दिलेली देणगी हसलं पाहिजे. आणि जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मुक्या मादाची असतात लई धोका जाईल असं जा असं पाहिजे. आणि जी माणसं मोठ्याने बोलतात ते आतून बाहेरून निर्मळ असतात पण जे हळूच बोलतात लबडेबाज असते. हो जी माणसं तब्येतीची जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शागा असं असं ईश्वराने दिलेली देणगी आहे. मग आपल्या मुलाच्या नामकरण सोहळ्यानिमित्ताने दादाने व सर्व जाधव परिवाराने एवढं सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन केलंय म्हणून त्या लेकराला आणि त्यांच्या सर्व परिवाराला आपण पांडुरंगाकडे एकच विनंती करू की त्यांना व त्यांच्या सर्व परिवाराला काय होऊ दे Yeah.
या, गोणीमध्ये भरून घरी घेऊन या आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्या कल्याणाचं. का का कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. महिला मंडळ, तुमची सासू मेली का उश्या गोदाड्या गाद्या चालली थोबाडवाशीत नदीला काय आजपासून टाकायच्या नाही. चांगले असन धुवून वापरा, नसन पेटून द्या, पण नद्या स्वच्छ ठेवा. आणि दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्हाला जर नदीत टाकायचंच असलं तर म्हातारीच्या गळ्यातले मणी टाका, नाकातली नट टाका, कानातलं टाका, पण आजपासून जर उशान गोदाड्या गाद्या जर नदीत टाकल्या तू माझ्या पुढच्या कीर्तनाला लोक राहत नाही. विनोदाचा भाग सोडा महाराज, पण नद्या स्वच्छ ठेवा. काय म्हणते? कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झाला असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक, हे जे रोग आहेत, तुम्ही अभ्यास करा. समोर एज्युकेटेड लोक, पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हता. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन आयटम आला पुढून. बरं, आज सगळा खेळ कधी झालाय? या का तांबड्या वाढल्या, पांढरे झाले, पांढरे वाढले, पण तू वाढतोय पण गपची बस ना. आधी पेशी वाढण्याचं कारण नाही का? बरं का एज्युकेटेड लोक, पेशी वाढण्याचं कारण आहे का? एक, व्यायाम नाही. 2, 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते. ते मसाल्याचे फक्त दोघांना सूत्र कळतात, ते आचार्याला आणि किराणा दुकानदाराला, तिसऱ्याला यादीच वाचता येते. आणि मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसाला प्रॉब्लेम आले, व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसवत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढली. आता डॉक्टर बिक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बरोबर, डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय येतो? अटॅक हा रोग नाही असं तर डॉक्टरला काय आला? त्याच्यात उशाला वळ्या होत्या. अटॅक हा जळकाड माणसांना येतो. दुसऱ्याच्या दारापुढे नवीन पाहिली मग बाकीचे म्हणले पाहुण्याची होती त्याला ना. आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो आता मी तुम्हाला. एक, बोलणं बंद झालं. लोक बोला नसो. प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पप्याची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. ह्या लोकांचं काय चाललंय या शेतात माहितीये, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम. अपूर्वी श्रीरागा व्हायचा, आधी असते आधी बी गेली बी, कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो काही माणसं येडे वगळीत बसत येत अंधारात एकटेच. चैन उघडीस. अहो एका बाईनं भात खाले वरण मागितलं, तुला समजानच आपण काय खाल्लं. कानात वायरी, नुसतं झुलायचं. अव्यक्त ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढ. कंडक्टर म्हणले तुम्ही हातात आले बघत झाले महाराज. अहो काही एसटीत बस, त्या कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढं होतं तिकीट काढा. तुकडी तिकीटच काढीन आलं तुझं कांडणे ठेवली. काय अव्यक्त गायचं दूध काढायला गेलं कानात वायरी, मग बाजी झाली का नाही? हा का दूध खाली गेलं. अहो 2 कॉलेजच्या अवधी मोटरसायकलवर चालल्या. एक गाडी याच्या कानात, एक पुरुषाच्या कानात. बाबराववाला धनगरवाले घुसला, सगळं झालं कुत्र जाडवा आलं, वायरच गुतली. काय पाणी झाली मग अव्यक्त लग्नाला गेला, फोन आला. मग चैन तर खोला का नाही? चैन सुद्धा खोली नाही, अशा गुटात पाणी गेलं. विनोदाचा वाद सोडा. महिला म्हणतात झोळीमध्ये पोरगं रडतंय, झोळीमध्ये पोरगं रडतंय. त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ते झोळीतून खाली काढलं, फरशी उठवलं आणि दूध तापवली गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटही काढलं, थंडही केलं, बाटलीही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोरा जवळ आली, खाली हात केला, वर फोन आला.
आता दूध पोराच्या हातात देऊन बोलायचं रोग झाला का वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिल्लून आता दूध पिऊन गेलो. हा विनोद नाही, हा विनोद नाही. महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा म्हणजे दुःख हलकं होतं. आणि या मोबाईलमुळे संवाद संपला. माणसाचा सोडा नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, दोन कोपऱ्यात दोघं, याचा पबजी तिचा टिकटॉक. अहो 4 वर्ष झाले पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. एक मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद झाली. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. एकटीच बसा द्या येणे बाबळीत मोरीत तुरीत. मग तुरीला शेंगा काऊन नाही यंदा. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळे मेंदू खराब झाले. 4 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5 मोबाईलमुळे दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. आणि 8वा मोबाईलमुळे झोप गेली, झोपते नाही. या मोबाईल वापरणाऱ्याची अवलादी नाही, हे झोपते नाही. अहो निम्या रात्री एकानं बोधडी फाडली, टार टार बोधडी. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना, आज बोधडी फाडली. याला झालं काय? त्याची आई म्हणली 6 वाजता नाही तर उद्या तुम्हाला फाडी ना. हा विनोद नाही, हा विनोद नाही. महिला म्हणा एक वाक्य पाया पण सांगतो. महिला म्हणा या लहान आल्या पोरांना जरा मोबाईल पासून दूर ठेव जा. आपल्याला वाटते एकुलते घे पण ते राहिलं पाहिजे ना. आपल्या पाणी पाजायला पोर जगलं पाहिजे. अहो 70चं म्हातारा बिन चष्म्याचं वाजी नाही. हे इंग्लिश मिडियमची उचलून गाडीत बसावं लागते. 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडी. ते म्हणतं एका गाडीत 2-2 काका कस काय. मग त्याच्या म्हणजे आपल्या घरात एकही काका नाही. हा विनोद नाही. आणि ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या. आता आपण महिलांना म्हणलं ना त्यांना मोबाईल देऊ नये तर त्या म्हणत्या तो ऐकत नाही. ऐकत नाही महिला म्हणतो, ऐकत नाही. हा 40 वर्षाचा तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि 1.5 वर्षाचं तुम्हाला ऐकत नाही. ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या. आणि त्याच्यामुळे अटॅक काय येतो? टेन्शन लोकांना, कशाचंही टेन्शन. अहो शेतातून आला चुलील 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या, तुम्हाला मी टेन्शन मध्ये. बायको म्हणली काय होईन या देशाचं. ती म्हणली देशाचं मरू द्या, ते दोताला तेवढं वाढा नाही तर सकाळी लुंगी लावायला. टेन्शन मध्ये मारत. आणि टेन्शनच्या माणसाला आधाराची गरज आहे का कशाची? आधाराची. अहो पूर्वी जर एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला तो लोक विचारायची कस काय, पैशाची काही अडचणी का. अहो आता लोक तसं विचारतच नाही. पेशंट ऍडमिट केला, स्कोअर काय. क्रिकेट खेळतो का तो? त्याच्या मागून पुढून नाळ्या घातल्यानंतर म्हणतो स्कोअर काय, स्कोअर काय. मग आता तो काच म्हणूनच पाहत ना तो स्कोअर काय. मग एक शेजारचा म्हणतो 17. मी म्हणायचं ना कमी. हा लगेच म्हणतो इतका. आमच्या पाहुण्याचं तर 9 होता तरी पाहुणं तर ते याला टेन्शन मध्ये मारत माणस. टेन्शन. आता अटॅक येऊ नये त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. एक काल काय झाला आठवू नका. काय चिंता करायची? कॉलेजला असताना पोरीन तुला धोका दिला, देऊ दे तुला एकट्या दिला का? अरे असे 3 मेले तू 4था येड्या. पोरीसाठी मरतो का तरी रे भंगरी. शेर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी मरतो का? एक काल काय झाला आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकला दुसरं औषध. अटॅकला दुसरं औषध. भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका. जय. आता भांडणं करायचे, मारामारी करायचे, दंगली करायचे, बॉक्सी करायचे दिवस आता राहिले नाही. कायदा कडक झालाय. या 10 वर्षात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करते. हो नंबरच्या बिचारा पोलिसांनी तरी काय काय करावं. पोरगी पळून गेली, बरं आपली गेली ना, चालला ते जाऊ पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं बाजीकडे. पोरगी गेली का तुझी आतल्या पोलीस एकदा अडकत राहतात. 2-4 लावणे आणले पाहिजे. तू का झपाला असतो होता का? पोरगी पळून गेली मला सांगायला पोर सापडत नाही तेव्हा तुला सोडित नाही बसा.
काय आई बाबा का आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा, पेपरला एक बातमी असते, अल्पवयीन मुलीला फुस लावली, अल्पवयीन मुलीला फुस लावली, अल्पवयीन मुलीला फुस लावली. आता छापणारे पहा किती हुशार आहे, 15 वर्षाची टोंगी ती आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षक कोणाला देत्या, पोराला आरोप कोणावर ठेवता, पोरी दोष नाही का. अय 15 वर्षाची टोंगी आली ती, त्याला समजत नाही का हे पोरग आपल्याला फसवत आहे, त्याने दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्याने दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड वाजून दोन छिडे देईन परत बघ, तुला लाज नाही वाटत. आणि हा विनोद नाही महाराज. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आई जबाबदार आहे, सगळ्या पोरीचे सगळे जाळे तिच्या आईला माहिती असतात, खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्तनात बसली तरी पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही, माहित नाही. बोट वर मी सत्कार करतो तो बरं, जाऊ दे आजचं पाकिट देतो काढ बोटवर. समज हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा, आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा, त्यात 1000 रुपये बॅलन्स आलाय, आपल्या मुलीचा एसटीचा पासपोर्ट 8 दिवस झाले पंच नाही, आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय, आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. हे तिच्या आईला समजत नाही. आयुष्यभर विचार करण्याचा मुद्दा आहे. बरोबर आईंना काय वाटत नाही महाराज, आयांना काय वाटत नाही. अहो आपण जर आईला म्हणलं ना तिच्या तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली तर तिची आई म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. काय आहे ना, पोरगी पळून गेलं नाही म्हणते मला अंदाज आता, मग तू आम्हाला बसली. हा विरोध नाही, हा विरोध नाही. प्रेम करायचं जरा तर या राष्ट्रावर करा, प्रेम करायचं जर असेल ना